मम्मानीच बनवली आहे. मी थोडीशी हेल्प केली आहे बस, बिकॉज आज मम्मा. चिकन सूप इज रेडी. मी डार्क चॉकलेट खाते आहे. 55% डार्क चिकन लवर्ससाठी बेस्ट आहे. कसला धडाधड पाऊस पडतोय. हे गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी व्हॉट आय इट इन अ डे करणार आहे. सो फर्स्ट मील इन माय डे इज मिसळ ॲज अ ब्रेकफास्ट. मम्मानीच बनवली आहे. मी थोडीशी हेल्प केली आहे बस, बिकॉज आज मम्माला नगरला जायचं आहे, तिच्या घरी, म्हणजे तिच्या मम्मीकडे. आणि आमच्याकडे मिसळ अशीच असते, जास्ती स्पायसी नसते आणि जास्ती तेल पण नसतं. सो पुण्यात बऱ्याच ठिकाणी ब्रेडसोबत मिसळ खातात, बट मला अशीच आवडतं. ओरिजिनल पावसोबत जी टेस्ट लागते ना, ती ब्रेडसोबत. आता 11:30 वाजलेत आणि आम्ही चिकन बनवतोय. चिकन कुठलं मालवणी बनवते. हां, चिकन मालवणी. अरे पण टोमॅटो नसतो मालवणीमध्ये, नॉर्मल चिकन आहे. हां, सो नॉर्मल चिकन बनवतोय. आणि हे काय आहे ग, हे खडा मसाला आहे, ते भाजून घेतलेले, त्याला जळते. आई सांगेल आणि मी करत असं. मी खात नाही पण बनवते. खोबरं भाजलं नाही. आलं लसूण आलं लसूण कोथिंबीर भाजू, ओलं खोबरं भाजू का? हां, बरं. ते आलं लसूण काढ, खोबरं बघ त्याच्यात. आलं लसूण पण नाही भाजायचं, म्हणजे पटकन होईल ग. सगळं भाजून घे. कर चांगल्यास. कांदा काढून घे ना त्याच्यात. काय करते का? कोशिंबीरसाठी येतो कांदा. नाही, पूर्ण. ओके, हां. आणि कोशिंबीरसाठी असं लांबडा लांबडा कापायचं. चिकन बनवायला मजा येते, फास्ट. एवढं काही कॉम्प्लिकेटेड नसतं. खोबरंच कापलेलं आहे. सो आलं लसूण पण आधी फ्राय करून घेतलंय थोडं तव्यावर, आणि ते आता दळून घेते आम्ही. नको. भात रेडी आहे, फक्त गरम आहे. आणि चिकन मी धुवायचं ट्राय केलं पण मला आलं नाही, सो आईनेच धुतलं. आणि ती चिकन शिजवायच्या आधी तेल आणि कांदा परत, म्हणजे सूप बनवते इन शॉर्ट. चिकन सूप इज रेडी. अरे आडवा नाही आलं. आणि मी प्रिपेअर केलेला तो वाटलेला मसाला, कांदा टोमॅटोवाला, नाही सॉरी, कांदा खोबरंवाला. हे खडा मसाला टाकल्यात आता.
आई थोडं पाणी दे ना, खूप ड्राय ड्राय झालंय हे. आणि हा मसाला पण टाकायचा आहे का? हा टाकायला हे पाणी टाक आणि हा मसाला. नाही राहू द्या. बस हे नॉर्मल लाल तिखट. आता हा ग्रीन आहे ना, ब्राऊन होऊन जाईल. आणि आता फक्त हे बॉईल केलेलं चिकन टाकलंय, पाणी नाही टाकलंय. जास्त मिक्स केलं तर हे तुटेल का ग? हे मसाला त्याला प्रॉपर लागला पाहिजे का? सो चिकन बनवलंय आईने, ते पाणी वगैरे टाकून ते आता रस्सा शिजतोय. तोपर्यंत मला भूक लागली, सो मी डार्क चॉकलेट खाते. हे 55% डार्क चॉकलेट आहे. आधी मी सिल्क वगैरे खायचे, कॅडबरी सिल्क, बट ते नॉर्मल जे कॅडबरीज असतात ना, त्यामध्ये शुगर जास्ती असते रॅदर दॅन कोका सॉलिड्स. सो डार्क चॉकलेटमध्ये कोका सॉलिड्स जास्त असतात आणि शुगरचं कंटेंट कमी असतो, म्हणून हे प्रिफर करा तुम्ही. स्पेशली मुलींसाठी हे जास्ती चांगलं आहे. आणि याचे हेल्थ बेनिफिट्स पण आहे, लाईक हार्ट अटॅक वगैरेपासून पण एवढं चांगलं आहे. बट हे पण लिमिटमध्ये खायचं आहे तुम्ही. एका दिवसाला जर हे किती, हे 150 ग्रॅम्स आहे गेस, तर हे हाफ जरी खाल्लं तरी त्रास होणार आहे. हे सर्विंग्स फक्त 10 ग्रॅम्स आहे. सो 16 पार्ट्स केलं तर म्हणजे एका दिवसात तुम्ही फक्त 2च पीस खायचं, एवढंच खायचंय. मस्त, वाव. चिकन लवर्ससाठी बेस्ट आहे, पण मी नाही खात. सो दिस इज माय लंच. मिसळ जी सकाळची होती ती भाजी, एकच पाव घेतला आहे कारण की पाव सकाळी पण खाल्लेले, सो दॅट्स वाय. आणि मग कोशिंबीर, टोमॅटो आणि हा जिरा राईस. आता राईस आणि मिसळ खाईल, म्हणजे मटकीची भाजी नॉर्मल आहे ती. हॉलमध्ये चालली आहे, हॉलमध्ये टी व्ही लावलेला आहे पप्पांनी, सो तिकडे शूट नाही करत आहे. बट येस, तर जेवण करेल. 1 वाजला ऑलरेडी. हॅलो. सो आता जेवण झालं आहे, भांडी वगैरे घासून झाली आहे आणि आता मी व्हिडिओ शेड्यूलला लावते आहे. नाही पेपर वाचते आहे. हो, आवाज ऐकू येते तुम्हाला? कसला धडाधड पाऊस पडतोय ते. हॅलो गाईज. सो झोपले होते मी 1 तासभर आणि उठल्यानंतर एक यूट्यूब शॉर्ट एडिट केला, तो अपलोड केला आणि आत्ता 6 वाजलेत. पाऊस पण थांबला आहे. असा असा व्ह्यू आहे माझ्या रूममधनं. आता बघू, काहीतरी बाकरवडी वगैरे खाईल, मला खूप भूक लागली आहे. हो, आत्ता 6 वाजून 20 मिनटं झालेत आणि पाऊस परत स्टार्ट झाला आहे. आज पुण्याचा पाऊसचं असं आहे ना, असं मला वाटतं आहे की इतके दिवस तर आला नाही आणि आज आला आहे अचानक, तर पडतोच आहे, थांबतच नाही. अँड आत्ता मी चहा पिते आहे. मी बनवला आहे
एकदम कमी चहा घेतला आहे, थोडासा हाफ कपच्या पण खूप कमी आहे. आणि मला आता ये रिश्ता क्या कहलाता है बघायची खूप इच्छा आहे. मी लाईक नायराचा ट्रॅक पूर्ण बघितला आहे, नाही पूर्ण नाही, थोडंच 1-2 वर्ष बघितलं असेल जेव्हा मी स्कूलमध्ये होते. बट मला अक्षरावालाच ट्रॅक बघायचा आहे, तो क्लिफ्टनवाला, जेव्हा ते त्या कंट्रीमध्ये राहायला गेलेले. सो येस, आय वॉच दॅट. हॅलो गाईज, सो 2 एपिसोड्स बघितले मी, ते पण स्किप करून ऑफकोर्स. मला नायरापेक्षा जास्ती हेवाला ट्रॅक जास्ती आवडला, फर्स्ट जनरेशनवाला, बिकॉज इलॉजिकल नाही आहे. प्रॉपर फॅमिलीमध्ये जेवढे कलेश होतात तेवढेच दाखवले, असं ओव्हर काही नाही दाखवले. सो येस, आणि केप टाऊनमधलं दाखवलं आहे त्यांनी मस्त बॉन्डिंग, मदर आणि सन बॉन्डिंग आणि डॉटर अँड फादर बॉन्डिंग मस्त दाखवली एकदम. आणि आजकालच्या सिरियल्सपेक्षा तरी खूप खूप बेटर आहे ती. सो येस, 2015 समथिंगचा पिरियड होता तो, मस्त. आय गेस मी 5थमध्ये असेल, 4th किंवा 5thमध्ये. बट येस, आता मी भात ठेवणार आहे, राईस नॉर्मल राईस ठेवला आहे ह्याच्यावर गॅसवर, तो आता शिजतो आहे. ही गाईज, सो मी आत्ता दही भात खाणार होते, दही भात साखर, बट पनीर होतं फ्रीजमध्ये. सो मी ही माझी ओजी रेसिपी आहे. काही नाही, बस पनीरला पनीरचे क्यूब्स करून घ्यायचे, त्यात दही, तिखट, हळद आणि मीठ टाकायचं, धना पावडर टाकायची, मिक्स करायचं, ते 5 मिनिट ठेवायचं. तोपर्यंत कांदा कॅप्सिकम कापून घ्यायचं आणि बस पनीर सॉटे करायचं, ते काढून घ्यायचं आणि मग कांदा आणि कॅप्सिकम हाय फ्लेमवर एकदम हे करायचं, स्टर फ्राय करायचे, बस झालं. सो येस, आत्ता मी डिनर करते आहे. हॅलो गाईज, सो आत्ता डिनर झालं आहे. पनीर आणि ते खाल्लेलं, काय म्हणतात त्याला, पनीर टिक्का आणि फक्त सिम्पल भात. कोरडं लागलं बट इट्स ओके. घरी जेव्हा चिकन बनतं तेव्हा मला असंच काहीतरी खायला लागतं जुगाड करून. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.